मुख्य परीक्षा 45 दिवसांनी पुढे ढकलावी, त्याचबरोबर कंबाईनच्या जागेमध्ये वाढ करावी या मागणीसाठी सकाळपासून विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करतात। आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या संख्येने एमपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी त्यांच्या मागणीसाठी या ठिकाणी आंदोलन करताना दिसत आहेत। या ठिकाणी विद्यार्थ्यांची 26 तारखेपासून जी आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे, विद्यार्थ्यांची मागणी आहे की 45 दिवसांनी ही परीक्षा पुढे ढकलावी, त्यासाठी हे विद्यार्थी आंदोलन करतात। आपण पाहतो की विद्यार्थ्यांच्या हातामध्ये पुस्तकं आहेत आणि विद्यार्थी अभ्यास सुद्धा करताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांच्या हातामध्ये जे आहे संविधानाची प्रस्तावना आहे। आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन करतोय, आमची जी परीक्षा आहे एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा 45 दिवसांनी पुढे ढकलावी या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करतात। विद्यार्थ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत आपण विद्यार्थ्यांकडूनच जाणून घेणार आहोत। काय दादा, काय मागणी आहे? नैसर्गिक न्याय मिळावा अशी तुम्ही मागणी करता? मी आयल्यानगरून इथं आलेलो आहे। आमच्या दोन मागण्या आहेत। पहिली मागणी ही राज्यसेवेची एक्झाम 45 दिवस पुढे जावी आणि दुसरी महत्वाची मागणी म्हणजे कंबाईनच्या जागावाढ ही झाली पाहिजे। कारण का 2 वर्ष झालं कंबाईन एक्झाम झाली नाहीये, तरी सुद्धा मूळ मागणी पत्र हे पीएसआयचं 441 जागेचं असून सुद्धा फक्त पीएसआयच्या 216 जागा आलेल्या आहेत आणि पीएसआयच्या हे टोटल 3000 जागा रिक्त आहेत। तसेच एसटीआयच्या सुद्धा जागा रिक्त आहेत, एसओच्या रिक्त आहेत आणि एसआरच्या सुद्धा रिक्त असून सुद्धा म्हणजे हजारो जागा रिक्त असून सुद्धा फक्त 480 जागेचं हे मागणी पत्र दिलेलं आहे। आमची हीच मागणी आहे की जास्तीत जास्त जागा ह्या कंबाईन जागावाढ झाल्या पाहिजेत आणि ह्या विद्यार्थ्यांना न्याय भेटला पाहिजे। कारण लाखो विद्यार्थी इथे एक्झाम देतात आणि त्यासाठी फक्त 480 जागा ह्या खूप तुटपुंज्या जागा आहेत। सरकारला हीच आमची मागणी आहे की जास्तीत जास्त कंबाईनच्या जागावाढ ही झाली पाहिजे। दादा, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त आहेत, तरी मोजक्याच जागा ह्या काढल्या जातात। तोच विषय आहे, सरकारपर्यंत हाच विषय पोहोचायचा आहे। एवढं मनुष्यबळाची गरज असताना सुद्धा शासन हे त्याची दखल घेत नाही आणि मागणी पत्र दिलेलं असून सुद्धा त्याची कपात करून ही जागा कमी पाठवत आहे। त्याच्यामुळे हजारो जागा रिक्त असून सुद्धा मग विद्यार्थ्यांना हा न्याय भेटत नाहीये। सरकारने ह्याची दखल घ्यावी आणि जास्तीत जास्त ह्या जागा वाढ करून दिल्या पाहिजे। दादा, आपण बघतोय की विद्यार्थ्यांना, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना सातत्याने जे आहे त्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावरती यावं लागतंय। आता अवघ्या काही दिवसांवरती मुख्य परीक्षा सुद्धा आहे। सर आता मुलं आता एवढं मेहनतीने अभ्यास करत आहे सर, त्यांचा प्रश्न जर मिटला नसेल तर ते आंदोलन नाही करणार का? तुम्हीच सांगा। आता हे गोष्ट काय, राज्यसेवेमध्ये ते त्यांचा आरक्षणचा मुद्दा, त्यांचा टेक्निकल प्रॉब्लेम आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सारा खूप सारा प्रॉब्लेम आहे, तरी आयोग ते त्यांच्याच याच्यावर चाललेला आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कंबाईनची जागा सर। आता विचार करा तुम्ही, 3 ते 4 लाख मुलं 2 ते 2.5 वर्षापासून कंटिन्यू 12 14 तास अभ्यास करत आहे आणि आता विचार करा, अख्खा महाराष्ट्र आहे त्याला 216 पीएसआयची जागा निघाली आहे। 216 लोक कितपत या महाराष्ट्राचं हे करणार आहे? तर आयोगाला हेच म्हणणं आहे आमचं की तुम्ही जे काय आहे ना ते आम्हाला करेक्ट सांगा। आयोगाचं कसं असते, त्यांचंच हे बाजू मांडतात। विद्यार्थीकडून बी तुम्ही हे करा की आम्ही सुद्धा आमच्या न्यायासाठी लढणार आहोत सर। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता कंबाईन मध्ये जागा आहे सर, तुम्ही कोणाला पण विचारून घ्या, कुठे पण न्यूज, आता आम्ही माहितीचा अधिकार टाकतो त्याच्याकडून आम्हाला माहिती मिळते। पीएसआयचे 3000 जागा आहे, एसटीआयचे काहीतरी 1400-1500 जागा आहे, एएसओ सुद्धा जागा आहे, एसआरची जागा सुद्धा आहे आणि जागा आली सर 480, त्याच्यामध्ये बी पीएसआय 216 जागा आहे। तर विचार करा हे म्हणजे कितपत खरं आहे? तर आमचं एकच म्हणणं आहे, ते राज्यसेवेचं काय ते तुम्ही आज टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि कंबाईनचं जे आहे ना तुम्ही आजच्या आज आम्हाला कळवा, नाहीतर आम्ही इथंच ठाई बसणार सर। खरं तर कंबाईनच्या पण जागा वाढवाव्यात अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। आपल्यासोबत इतरही काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। दादा, एमपीएससीची राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी होते, कंबाईनच्या पण जागा वाढवाव्यात अशी मागणी। या मागणीचं कारण असं आहे की जे काय आयोगाने निकाल लावताना ज्या त्रुटी निर्माण केल्या, त्या त्रुटींमध्ये अनेक विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी वेळ गेलेला आहे। शिवाय एमपीएससीचा जर मागील इतिहास पाहिला असता तर एनसीएल सारख्या गोष्टींमध्ये देखील अनेक ऍडव्हर्टाइजमेंट अडकलेले आहेत, एकाही विद्यार्थ्याने केस केली तरी। तर या ठिकाणी 318 नवीन ऍड झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, ज्याच्यामध्ये ते एससीबीसी आहेत का ईडब्ल्यूएस आहेत हे संदिग्ध आहे। तर यामध्ये जर कोणी भविष्यात केस टाकली तर जॉईनिंग येणं शक्यच नाही। त्यामुळे आम्ही म्हणतो की तुमच्या ज्या काही तांत्रिक चुका आहेत त्या आधी तुम्ही क्लिअर करा, त्याच्यानंतर मुख्य परीक्षा घ्या, किंवा तुम्ही इथून पुढे एक नोटिफिकेशन काढा जे या गोंधळामध्ये फॉर्म भरण्याच्या मुलं डिस्टर्ब होते। नव्यानं त्यांना 45 दिवस प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यासाला संधी द्या। विद्यार्थी तुमच्याबद्दल कोणत्याही पद्धतीनं नाही। कंबाईनच्या बाबतीत म्हणलं तर जागा या कंबाईनच्या दृष्टीने बघितलं की 2 ते 3 लाख विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा देतात आणि केवळ तुम्ही 400 आणि 500 जागा यांच्यासाठी ठेवता, म्हणजे 0.001%। सो ते त्यांच्यावर अन्याय आहे। त्या ठिकाणी कंबाईनच्या देखील जागा वाढवाव्यात। त्याचबरोबर आयोग इथून पुढे जे डिस्क्रिप्टिव्ह सुरू करणार आहे, म्हणजे ज्याला लेखी परीक्षा म्हणतो आपण, त्याच्यामध्ये जो सिलेबसचा आवाका पाहिला असता, याकरता पूर्व परीक्षेनंतर 15 ते 20 दिवसात युपीएससी प्रमाणे निकाल लावावेत, म्हणजे असे कोणतेही इश्यू निर्माण होणार नाहीत। यावेळेस काय केलं त्याने,
पूर्व नंतर 4 महिन्याने आणि मुख्याच्या 45 दिवस आधी केवळ निकाल लावा. तर आमच्या हे अशा सिंपल मागण्या आहेत की तुमच्यामध्ये रिफॉर्म करा. दॅट्स इट. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत ज्या की या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत, रुपाली पाटील ठोंबरे आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. ताई, विद्यार्थी परीक्षा पुढे ढकलावी, मुख्य परीक्षा पुढे ढकलावी यासाठी आंदोलन करतायत. मागे जर आपण पाहिलं तर 11 तारखेला विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन शास्त्री रोडवरती उभारलं होतं. त्यानंतर पाहिलं तर एबीसी चौकामध्ये जवळपास 3 ते 4 हजार विद्यार्थी रस्त्यावरती आल्याचं पाहायला मिळालेलं आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होताना दिसत नाही. एक लक्षात घ्या, एमपीसीचं परवाचं तुम्ही जे 11 तारखेचं आंदोलन म्हणतायत त्याच्या प्रमुख 2 मागण्या आहेत की मेन्स जी आहे त्याला जो परीक्षेचा कालावधी आहे तो पूर्ण 45 दिवस द्यावा. आता ही परीक्षा 4 महिन्यापूर्वी डिक्लेअर केली, त्याच्यानंतर 12 मार्चला पहिला निकाल जाहीर झाला, त्याच्यानंतर 29 मार्चला दुसरा, म्हणजे EWS आणि SEBCचा जो काही त्यांचा तांत्रिक अडचण निर्माण झाली होती त्याच्यामध्ये आयोगाकडनं 20 दिवस वाया गेले अर्ज भरण्यामध्ये, किंवा ती साईटच सुरू झाली नव्हती. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की तेव्हापासून 45 दिवस मोजून आम्हाला देण्यात यावे, कारण का हा पॅटर्न शेवटचा आहे. पुढच्या वर्षी अभ्यासक्रम बदलणार आहे. ही जवळजवळ 7,000 विद्यार्थी, म्हणजे इथे जे मुलं बसलेली आहेत हे सगळी हॉल तिकीटवाली आहेत, ही कुठलीही बाहेरची नाही. आणि दुसरा मुद्दा हा कंबाईनचा आहे. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही काल मंत्रालयात गेल्यानंतर आम्हाला श्रीकर परदेशी साहेबांनी गॅडच्या रेखा मॅडम यांना तो प्रस्ताव गेलेला आहे, तीही वाढ व्हावी, कारण का 451चा प्रस्ताव गेला होता आणि 250 काहीतरी ऍड करण्यात आलं. त्याच्यामध्ये तो निर्णय सरकारकडे आहे, त्याचंही आम्ही सरकारला निवेदन दिलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी हा संवेदनशील विषय म्हणून तातडीने आम्हाला आत घेतलं, आमचं म्हणणं ऐकलं. ज्या त्रुटी सरकार आयोगाच्या झालेल्या त्या सांगितलेल्या आहेत. आयोग जरी स्वायत्त असेल तरी त्यांच्या कारभाराचा रोष हा सरकारवर येतो आणि त्याच्यामुळे सरकारने तातडीने विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आणि त्यांना ते टेन्शन येऊ नये म्हणून हा जो काय आयोगाचा कारभार आहे हा व्यवस्थित करावा आणि आयोगाला विनंती करावी की आपण ही परीक्षा संपूर्ण 45 दिवस मिळतील अशा दृष्टिकोनातनं घ्यावी. तर आपण बघतोय की 11 तारखेला मध्यरात्री आपण विद्यार्थ्यांसोबत होतात. त्याच विद्यार्थ्यांना तुम्ही, म्हणजे विद्यार्थी आक्रमक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं. तुम्ही त्यांना आश्वासन दिलं होतं, त्या अनुषंगाने तुम्ही सरकारची भेट घेतलात, मुख्यमंत्र्यांना भेटलात, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटलात, तरी सुद्धा विद्यार्थी आज सकाळी 10 वाजल्यापासून कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आंदोलन करतात. ज्या रात्री 2000 मुलं रस्त्यावर उतरली त्याच रात्री कलेक्टर ऑफिसच्या इथं बसायचं होतं. त्यावेळी आम्हाला डीसीपी गिल साहेबांनी विनंती केली की तुम्ही कलेक्टर ऑफिसला बसा, आम्ही तुम्हाला परमिशन देतो. कायदा सुव्यवस्थेचा विषय व्हायला नको म्हणून आम्ही थांबलो होतो. त्यानंतर ज्यांच्या कार्यक्षेत्रात आम्ही बसलेलो आहोत त्या डीसीपी पाटील मॅडम यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, पोलिसांचा बंदोबस्त दुसऱ्या दिवशी सकाळी 4 पर्यंत आहे. तर माझी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही आजपासून बसा, म्हणजे आज सकाळपासून, आणि आम्ही प्रशासनाशी बोलून त्यांनाही त्रास नको याच्यासाठी आजपासून बसलेलो आहोत. नाहीतर हे आंदोलन त्याच रात्रीपासून सुरू झालेलं होतं. फक्त प्रशासनाने आम्हाला विनंती पोलीस प्रशासनाने विनंती केल्यामुळे त्यांच्या विनंतीला आणि पुणे शहराला सुद्धा त्रास नको या दृष्टिकोनातनं या विद्यार्थिनींनी आता इथे सकाळपासून अभ्यास करो आंदोलन सुरू केलेलं आहे. तुम्हाला इथं मुलं बसलेली दिसतील, हे सगळे पुस्तक घेऊन बसलेले आहेत. एकतर दिवस चाललेले आहेत, एक दिवस महत्वाचा आहे. म्हणूनच काल सरकारकडे मी जाऊन विनंती केली की कृपया 45 दिवस पूर्ण द्यावेत. आता आयोगाची मीटिंग चालू आहे, सकारात्मक निर्णय येईल अशी मला खात्री आहे. तो निर्णय आल्यानंतर तातडीने पोरं 45 दिवस फक्त अभ्यासाने अभ्यास करतील आणि मग पुढच्या वर्षी जो काय अभ्यासक्रम आहे किंवा आयोगाचा जे काही कारभार व्यवस्थित करण्याचा आहे ती सुद्धा मागणी मी सरकारकडे ठेवलेली आहे. म्हणजे जोपर्यंत सकारात्मक निर्णय होणार नाही तोपर्यंत विद्यार्थी आंदोलन करणारच आहे. नक्की, जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या हिताचा सकारात्मक निर्णय येत नाही तोपर्यंत ही सगळे इथे अभ्यास करो आंदोलन सुरू राहणार आहे. आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे विद्यार्थी, एमपीएससीचे जे विद्यार्थी आहेत,
खरं तर एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा 45 दिवसांनी पुढे ढकलावी, त्याचबरोबर कंबाईनच्या जागेमध्ये वाढ करावी या मागणीसाठी सकाळपासून जवळपास 10 वाजल्यापासून विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करतायत. आत्ताच आपण रुपाली पाटील ठोंबरे यांच्याशी सुद्धा संवाद साधला, काही विद्यार्थ्यांशी सुद्धा संवाद साधला. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत सकारात्मक तोडगा निघणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे.